तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या नवीन आणि तात्काळ न्यूजमध्ये. तर आजची न्यूज निघून निघून येत आहे की घरामधून तर एक टास्क होणार आहे, ज्यामध्ये घरवाल्यांची व्हॅल्यू सेटअप होणार आहे. घरवाल्यांच्या मतानुसार त्यांची व्हॅल्यू दिसणार आहे, म्हणजे त्यांना पैसे तेवढे त्यानुसार एक अवॉर्ड म्हणून देणार आहेत. त्यामुळे घरामध्ये कोणाला किती व्हॅल्यू द्यायची यावर खूपच गोष्टी छेडत आहेत. तर पूर्णपणे काय होते ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर पुढे जाऊया. मग ते दिसत आहे जसे 40,000, 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 असे व्हॅल्यू दिसत आहेत. त्या व्हॅल्यू पैसे घरवाल्यांना वाटप करायचे आहेत त्यांच्या घराच्या परफॉर्मन्सनुसार. तर सगळ्यात पहिलं ते सूरजला 6,00,000, वर्षाताईला 4,00,000 अशा व्हॅल्यू वाटप केल्यानंतर उरलेली जान्हवीला 40,000ची व्हॅल्यू देत आहेत. तर ते निकीला पटलेले नाही. ते म्हणाले निकी डिझर्व करत नाही 40,000ची व्हॅल्यू. त्या जागेवर अंकिताला 40,000ची व्हॅल्यू, तिला 2,00,000ची व्हॅल्यू द्या असे म्हणत असताना अभिजितदादा म्हणले माझ्याकडे काही ऑप्शन नाही, मला तेच करावं लागणार आहे. 2,00,000 मला अंकिताला द्यावे लागणार आहेत. त्यावर निकी परत भडकली व त्यावर ते ॲलिगेशन्स लावू लागली ते तेवढे डिझर्व नाही करणार आहे. त्यावर ते 40,000ची व्हॅल्यू ऐकून जान्हवीसुद्धा खूपच नाराज झाली होती. तिलासुद्धा काही कळत नव्हते व तिने सुद्धा म्हणत होते मी या घरामध्ये 40,000ची व्हॅल्यू डिझर्व करत नाही, व त्या गोष्टीला सहमती देत होते धनंजय भाऊ. तर तर तुम्हाला काय वाटते त्यानुसार रागात येऊन जान्हवीने देखील घरामध्ये भांडण करायला सुरुवात केली व त्या गोष्टीला नकार दिला की मी या घरामध्ये 40,000ची व्हॅल्यू डिझर्व बिलकुल करत नाही. व तिचं रिॲक्शन बघून घरवाले हैराण झाले, कारण ती रागारागामध्ये उठून ती जे बोर्ड होते त्याच्यामध्ये स्वतःच्या व्हॅल्यू वगैरे ते लिहिल्या होत्या ते फाडायला सुरुवात केली. त्यामुळे ते टास्क डिसरिस्पेक्ट अशी झालेली होती. त्यामुळे जान्हवीला पनिशमेंट देखील बिग बॉस कडून भेटू शकते. ते तिने फाडून बिग बॉसचे कार्ड फाडून फेकून दिले व नंतर रडत बसली. तिचे हे कृत्य बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा. हेच आजच्या एपिसोडमध्ये असणार आहे. तशा तात्काळ न्यूजसाठी व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. टेक केअर.